Hello students, so today we are going to discuss about the matrix multiplication. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स पाहिलं, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स पाहिलं, 2x2 मॅट्रिक्स, 3x3 मॅट्रिक्स. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना सगळ्यात महत्त्वाचा नियम हा पाहिला की ज्या दोन मॅट्रिक्सचे आपल्याला ॲडिशन करायची आहे त्यांची ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्हीही मॅट्रिक्समध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या सारखी असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना मात्र त्याची गरज नाही. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना रो आणि कॉलमची संख्या दोन्ही मॅट्रिक्सची सेम असावी असा काही नियम नाही. पण मल्टिप्लिकेशन फारच महत्त्वाचं आहे. हे आल्याशिवाय तुम्हाला समोरचं काहीच येणार नाही. या ठिकाणी इफ a is equal to 3, 2, 5, 4 and b is equal to -4, 6, 7, -9. सध्या प्लस घेऊ पहिल्या प्रॉब्लेममध्ये. जर असं असेल 2x2 मॅट्रिक्स, 2x2 मॅट्रिक्स, देन फाइंड काहीही काढता येते. ए स्क्वेअर म्हणजे a इंटू ए आणि एचा गुणाकार, बरोबर आहे. नंबर 2 बी स्क्वेअर म्हणजे बी आणि बीचा गुणाकार. नंबर 3 ए बी काढता येते. नंबर 4 बी ए काढता येते. अजून काही काढता येते का? भरपूर काही काढता येते. सध्या आपण एवढंच पाहू. ओके, मग या ठिकाणी सोल्युशन. आता यातलं कोणतंही एक प्रॉब्लेम मी तुम्हाला समजावून सांगतो की ए स्क्वेअर काढायचा म्हणजे ए इंटू ए आणि एचा गुणाकार. या ठिकाणी ए मॅट्रिक्स, या ठिकाणी ए मॅट्रिक्स. बी स्क्वेअर म्हणजे आम्हाला बी इंटू बी काढायचं आहे. बी मॅट्रिक्स ए बी काढता येते आणि बी ए काढता येते. सोल्युशन या ठिकाणी गिवन म्हणजे मॅट्रिक्स ए लिहायचा. तुम्हाला मॅट्रिक्स ए दिलेला आहे. 3, 2, 5, 4 लिहिताना सुटसुटीत लिहायचं. बी इज इक्वल टू 4, 6, 7, 9. मी जे प्रॉब्लेम या ठिकाणी देऊन राहिलेलो आहे त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. एकच प्रॉब्लेम आहे, 4 करता येतात वेगवेगळे. ओके, एकच ए आणि एकच बी दिलेला आहे. 4 वेगवेगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपल्याला करता येतात. तुम्हाला काय करायचं, ए मधल्या संख्या बदलायच्या 5, 4, 7, 9. बी मधल्या बदलायच्या 11, 0, 2, 3 काही पण संख्या बदलायच्या आणि प्रॅक्टिस करत राहायचं. तुम्ही प्रोसिजर सेम आहे. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे फास्ट येण्यासाठी. प्रॉब्लेम कोण देणार आम्हाला प्रॅक्टिससाठी? तर ज्या पॅटर्नचे प्रॉब्लेम झालेले आहेत तर त्यातच नंबर चेंज करून तुम्ही लॉट ऑफ प्रॉब्लेम तुम्ही बनवू शकता. समजा मी तुम्हाला चौथं प्रॉब्लेम करून दाखवणार आहे की तुम्हाला बी ए काढायचं. मग बी ए काढायचं असेल तर जे अगोदर दिसते LHSला ते लिहा. बी अगोदर दिसला 4, 6, 7, 9. ओके, त्यानंतर ए दिसला, ए लिहिला 4, 6, 7 ए मध्ये काय आहे 3, 2, 5, 4. ओके, मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला या ठिकाणी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना जे अगोदर दिसते ते लिहा. जसं की या ठिकाणी मला बी ए काढायचा. बी मॅट्रिक्स मी अगोदर लिहिणार, शांततेनं. बी मॅट्रिक्स मी अगोदर लिहिणार 4, 6, 7, 9 आणि नंतर मला ए मॅट्रिक्स दिसला, मी ए मॅट्रिक्स लिहिणार. ए आहे 3, 2, 5, 4. ओके, मग आता मला याचं मल्टिप्लिकेशन करायचं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन खूप इझी आहे. पहिल्याचे रो घ्यायचे आणि दुसऱ्याचे कॉलम घ्यायचे. पहिल्याचा रो घ्यायचा, दुसऱ्याचा कॉलम घ्यायचा. ओके, हा घेतला दुसऱ्याचा कॉलम. पहिल्याचा पहिला रो, दुसऱ्याचा पहिला कॉलम. शांततेने लक्षात घ्या. आता पहिल्याचे रो, दुसऱ्याचे कॉलम, पहिल्याचे रो, दुसऱ्याचे कॉलम. ओके, पहिल्याचा पहिला रो घेतला, दुसऱ्याचा पहिला कॉलम घेतला. शांततेने लक्षात घ्या. मग पहिल्याचा रो, दुसऱ्याचा कॉलम. बघते एवढं दिसलं पाहिजे तुम्हाला. आता पहिल्याचा रो, दुसऱ्याचा कॉलम, हीच प्रोसिजर आहे. ओके, मग रो घेतला ठीक आहे, कॉलम घेतला ठीक आहे. ह्या लाईन्स तुम्हाला काढायच्या नाही, ह्या तुम्हाला समजाव्या म्हणून मी लिहिल्या. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की ऑटोमॅटिक तुम्हाला यायला लागते की बा पहिला रो, पहिला कॉलम, पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम. आता काय करायचं तर या रोमध्ये किती नंबर आहेत बघा 2. या कॉलममध्ये किती नंबर आहेत बघा 2. मग बस आम्हाला 4 नंबरवर काम करायचं. कसं? पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय करा. पहिल्याने पहिल्याला 4, 3 12, बरोबर आहे. या ठिकाणी प्लस ॲडिशन करायची, ॲडिशन. ओके, 6, 5 30. दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय करा. काय केलं? पहिल्या मॅट्रिक्सच्या पहिल्या रोने दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलममधल्या नंबर्सला मल्टिप्लाय केलं. कोण्या नंबर्सनं? पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला. ओके, नाही समजलं आम्हाला, समोर चालू, ॲटोमॅटिक समजायला लागते. पहिल्या रोच्या
हा रो असाच ठेवायचा, पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा, जोपर्यंत कॉलम संपत नाही तोपर्यंत रो नाही बदलायचा, बरोबर आहे. मग काय तेच, पहिल्या रोमध्ये किती नंबर 2, दुसऱ्या कॉलममध्ये नंबर किती 2, पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय करा, 4 2 जा 8, दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय करा 24. सिंपल. रो आता आम्ही दुसरा घेणार, कारण या रोने दोन्ही कॉलमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, या रोने दोन्ही कॉलममधल्या नंबर्सला मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, पहिला रो सुरू आहे तर हे पण पहिल्या रोमध्येच लिहायचं आडवंच, जोपर्यंत रो बदलत नाही तोपर्यंत हे आडवंच लिहायचं, असं नाही की हे झालं मग खाली लिहितो, तसं नाही. आता पहा, आता मी या ठिकाणी काय केलं, दुसरा रो घ्यायचं ठरवलं, मी दुसऱ्या रोमध्ये लिहिणार, दुसरा रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम झाला, पहिला रो दुसरा कॉलम झाला, दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसऱ्या रोमध्ये लिहा कारण रो दुसरा आला. मग दुसरा रो सेकंड रो फर्स्ट कॉलम, पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय, 7 3 जा 21, 9 5 जा 45. ओके, दुसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय, पहिल्या नंबरने पहिल्या नंबरला, 7 2 जा 14 आणि या ठिकाणी 9 4 जा 36. ओके, मग आता या ठिकाणी काय, 12 + 30 42, 8 + 24 32. ओके, त्यानंतर 42 32, 21 + 5 6 8 6 6 66. ओके, 0 5 50. ॲन्सर इट इज वॉट BA. BA काय आला, हा आला. काय केलं, काहीच नाही. BA काढायचा होता, पहिले B मॅट्रिक्स लिहिला, नंतर A मॅट्रिक्स लिहिला. आता A² काढायचा, पहिले A मॅट्रिक्स नंतर पण A मॅट्रिक्स, B² काढायचा, B² म्हणजे B × B, B मॅट्रिक्स, इथं पण B मॅट्रिक्स, AB काढायचा, AB पहिले A मॅट्रिक्स नंतर B मॅट्रिक्स. नाही समजलं, समोर चालू, बरोबर आहे. इफ दुसरं प्रॉब्लेम हे तुम्हाला करायचं, A² तुम्हाला काढून पाहायचा आहे, B² तुम्हाला काढून पाहायचा आहे, AB तुम्हाला काढून पाहायचा आहे. इफ A = -4 5 6 -9, B = 6 -3 2 0, फाइंड, परत तेच. आता मी गिवन वगैरे काही लिहित नाही, डायरेक्ट करतो, तुम्हाला बाय प्रोसिजर नाही अशाच प्रकारे लिहायचं, कोणी चेक करो न करो, आम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. हे सूत्र करून घ्या, A² काढा, B² काढा, बरोबर आहे. नंबर 3 या ठिकाणी AB काढा, नंबर 4 या ठिकाणी BA काढा, सिम्पल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, मी चला तुम्हाला आता या ठिकाणी B² काढून दाखवतो किंवा A² काढून दाखवतो. चला मग या ठिकाणी सोल्युशन, बरोबर आहे. मग गिवन वगैरे लिहून टाकायचं. मला काय काढायचा, A² म्हणजेच काय, A × A. ओके, A मॅट्रिक्स काय आहे, A किती वेळा लिहायचा, 2 वेळा. A मॅट्रिक्स काय आहे, -4 5 6 -9. A मॅट्रिक्स काय आहे, -4 5 6 -9. ओके, मग या ठिकाणी आता आपल्याला 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग आता शांततेने लक्षात घ्या. ओके, काय लक्षात घ्यायचं आहे की बा पहिला मॅट्रिक्स आणि दुसरा मॅट्रिक्स, पहिल्या मॅट्रिक्सचे काय घ्यायचे, रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे काय घ्यायचे आहेत, आपल्याला कॉलम घ्यायचे आहेत. मग आता सिम्पल आहे, या ठिकाणी काय, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम. मग आता साईन्सचं मल्टिप्लिकेशन पण करावं लागणार, चिन्हांचं मल्टिप्लिकेशन पण करावं लागणार. पहिला रो पहिला कॉलम, पहिला नंबर मायनस × मायनस प्लस, 4 4 जा 16, बरोबर आहे, प्लस 5 × 6, दुसऱ्याला नंबर किती झालं, 30. सिम्पल. पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, जो रो चालू आहे त्यातच लिहा कंटिन्यू. ओके, फक्त स्पेस सोडून, पहिला रो दुसरा कॉलम. मग सांगा, पहिल्या नंबरने पहिल्या नंबरला मल्टिप्लाय करा, -20, दुसऱ्या नंबरने दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय करा, प्लस × मायनस, -5 4 जा 9 जा 45. ओके, सिम्पल. आता पहा, पहिला रो दोन्ही कॉलम संपले, आता दुसरा रो पहिला कॉलम, पहिला रो दोन्ही कॉलम संपले, दुसऱ्या रोवर जा. ओके, दुसरा रो पहिला कॉलम. मग चला सांगा काय आलं, 6. शांततेनं, दुसरा रो पहिला कॉलम,
या ठिकाणी पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय करा, प्लस इंटू मायनस, मायनस 6 4 जा 24, मायनस इंटू प्लस, दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय, दुसऱ्याने दुसऱ्याला, पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला, मायनस इंटू प्लस, मायनस 9 6 जा 54. ओके, दुसरा रो पहिला कॉलम संपला, दुसरा रो दुसरा कॉलम, पहिल्याने पहिल्याला 6 5 जा 30, दुसऱ्याने दुसऱ्याला मायनस इंटू मायनस प्लस 81. ओके, मग आता 30 प्लस 16 इज इक्वल टू 46, मायनस 2 निगेटिव्ह नंबर आहेत. इफ देर आर 2 निगेटिव्ह नंबर, साइन इज निगेटिव्ह अँड ॲडिशन ऑफ 2 नंबर इट इज वॉट 65. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे नियम आपण आपल्या बेसिकमध्ये पहिल्याच लेक्चरमध्ये घेतलेले आहेत, ते पाहून घ्यायचे. 2 नंबर निगेटिव्ह आहेत, हे येणार आपलं मायनस 78. प्लस मायनसचे नियम आता तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत, ते आपण घेतलेले आहेत. परत ते परत याच्यावरच बोलणार नाही, आपण समोर जायचं आहे आपल्याला. ओके, 81 प्लस 30, 80 30 111 111. ओके, याला आन्सर होऊ शकते. माझी थोडीफार काही चूक झाली असेल, तुम्हाला ती चेक करून पाहायची. मी तुम्हाला ए स्क्वेअर काढून दाखवलं, बी स्क्वेअर तुम्हाला काढायचा, ए बी तुम्हाला काढायचा, बी ए तुम्हाला काढायचा. तुम्हाला ही प्रोसिजर करून पाहावं लागेल. नाही आलं परत एकदा हे ऐका, परत एकदा हे ऐका, शांततेने लक्षात घ्या, परत करून पहा, चुकेल कदाचित, परत करून पहा. ओके, मग आता या ठिकाणी हे पॉज करून तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. समोर या ठिकाणी 2/2चं मल्टिप्लिकेशन आपण शांततेने पाहिलेलं आहे. तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम स्वतःच तयार करता येतात, तुम्हाला ते तयार करून सॉल्व करायचे आहेत. आता समजा या ठिकाणी मी म्हटलं की इफ ए इज इक्वल टू 3 2 4 5 6 9. ओके, बी इज इक्वल टू 8 9 -3 2 0 -1. असे या ठिकाणी हे -4 घ्या, हा -2 घ्या, मायनस वाढवा, म्हणजे मायनसची प्रॅक्टिस होईल तुमची. या ठिकाणी आम्हाला ए आणि बी आले. ओके, आता ए आणि बी आले तर या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन होते का हे पण आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन होत नव्हतं, का होत नाही ते समोर दिसेल तुम्हाला. 3 2 -1 4 -6 0. कोणतेही नंबर बदलले गेले असतील, नो प्रॉब्लेम. आता मला या ठिकाणी काय काय काढता येते, सोल्युशन किंवा काय काय काढायचं आहे मला. या ठिकाणी मला काय काय काढायचं, तर मी फाइंड ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए बी बी ए 4 काढायचं. ओके, मग सगळ्यात पहिले मी चेक करतो की मला ए स्क्वेअर काढता येते का. सोल्युशन गिव्हन ए इज इक्वल टू 3 -2 -4 5 6 9. b इज इक्वल टू 3 2 -1 4 -6 0. ओके, मग आता या ठिकाणी मला ए स्क्वेअर काढायचा. ठीक आहे, मी प्रयत्न करणार. ए स्क्वेअर 2 वेळा लिहिणार. ए झालं, हा लिहिला ए, नंतर हा लिहिला डबल एच, कारण ए स्क्वेअर काढायचा तर ए इंटू ए काढायचा, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ए परत लिहायचा, म्हणजे हेच परत लिहायचं. 3 -2 -4 5 6 आणि हे काय आलं 9. ओके, मग आता याचं मल्टिप्लिकेशन होते का. आपलं काय ठरलं होतं, पहिला रो पहिला कॉलम, पहिल्या मॅट्रिकचा पहिला रो, दुसऱ्या मॅट्रिकचा पहिला कॉलम घ्यायचा. मग करा, पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय, 3ने 3ला मल्टिप्लाय होते, 2ने 2ला मल्टिप्लाय होते. पण या तिसऱ्याला मल्टिप्लाय करण्यासाठी या रोमध्ये कोणता नंबर उरला का, नाही. म्हणजे आम्हाला ए स्क्वेअर काढता येत नाही. परत पाहू, दुसरा रो घ्या, पहिला कॉलम घ्या, किंवा एक काम करा, पहिला रो दुसरा कॉलम चेक करा. पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय करता येईल, दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय करता येईल, पण तिसरा नंबर उरला म्हणजे आम्हाला मल्टिप्लाय करता येत नाही. म्हणजे आम्हाला ए स्क्वेअर काही काढता येत नाही, कारण इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. 2 नंबरनं 2 नंबरला मल्टिप्लाय करता येईल, पण तिसरा जसच्या तसा राहील. मग अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन होत नसते. ओके, मग चला, नाही समजलं परत एकदा चेक करू. बी स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न करू. बी स्क्वेअर म्हणजेच काय काढायचं, बी स्क्वेअर काढायचा म्हणजेच तुम्हाला काय काढायचं, बी इंटू बी. ओके, मग बी स्क्वेअर काढायचा असेल तर 3 2 1
3 2 minus 1 ओके 4 minus 6 0 इंटू बी 3 2 minus 1 4 minus 6 0 ओके. मग चला काय ठरलं आपलं पहिला रो पहिला कॉलम. मग पहा पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय तिसऱ्याने मल्टिप्लाय करण्यासाठी इथं काहीच नाही. चला पहिला रो दुसरा कॉलम चेक करू. पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय तिसरा तर उरलाच नाही. ओके पहिला रो तिसरा कॉलम चेक करू. पहिल्याने पहिल्याला मल्टिप्लाय दुसऱ्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय तिसरा उरलाच नाही. म्हणजे तिसऱ्यासाठी उरलं नाही इथं काही. तर याचा अर्थ आम्हाला मल्टिप्लिकेशन करता येत नाही. इट इज नॉट अ व्हॅलिड मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. मग आता काय ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर निघणार नाहीत. ओके मग आम्हाला हे चेक करायचं की ए बी निघणार का आणि बी ए निघणार का. असे प्रॉब्लेमच येणार नाही की जे निघणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा समजावून सांगितलं की अशा अशा प्रकारे असं होत नाही. ओके मग आता काय आम्हाला ए बी काढायचा. मग सिम्पल आहे दोन्ही करून दाखवतो ए बी. ओके मग या ठिकाणी शांततेने लक्षात घ्या. आता ए बी मग पहिले ए लिहायचा 3 -2 -4 5 6 9 ओके. मग आता या ठिकाणी आम्हाला दुसरा काय लिहायचा बी लिहायचा बी. आता हे होते का नाही चेक करायचं 3 2 -1 4 -6 0. आता खूप इम्पॉर्टंट काम आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट काम आहे. खूप जास्त शांततेने तुम्हाला लक्षात द्यावं लागेल की होते का नाही. तर होते. कसं काय होते पहा. पहिला रो पहिला कॉलम याच्यामध्ये नंबर पहिल्याने पहिल्याला दुसऱ्याने दुसऱ्याला होते. पहिला रो दुसरा कॉलम पहिल्याने पहिल्याला दुसऱ्याने दुसऱ्याला म्हणजे आता मल्टिप्लिकेशन होते. पहिल्याने पहिल्याला 3 3 9 दुसऱ्याने दुसऱ्याला -8. पहिला रो पहिला कॉलम संपला. पहिला रो दुसरा कॉलम घ्या आता. बरोबर आहे. 3 2 6 थोडंसं स्पेसफुली लिहायचं वेगळं. हे वेगळं आहे. पहिला रो दुसऱ्या कॉलमचं मल्टिप्लिकेशन आहे हे. ओके 3 2 6 मायनस इंटू मायनस प्लस 6 2 12 पहिल्याने पहिल्याला दुसऱ्याने दुसऱ्याला. पहिला रो दुसरा कॉलम संपला. पहिला रो तिसरा कॉलम पहिल्याने पहिल्याला -3 -2 इंटू 0 + 0 झालं. ओके म्हणजे या ठिकाणी आम्हाला काय तर पहिला रो तिन्ही कॉलम झाले. पा रो पहिला आहे पण हा कॉलम पहिला हा कॉलम दुसरा हा कॉलम तिसरा. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या रो घेता तेव्हा पहिल्या रोमध्ये कॅल्क्युलेशन येते आणि जेव्हा तुम्ही पहिल्या रोसोबत पहिला कॉलम घेता तेव्हा पहिला कॉलम तयार होतो. पहिल्या रोसोबत दुसरा कॉलम घेता तेव्हा दुसरा कॉलम तयार होतो. पहिल्या रोसोबत तिसरा कॉलम घेता तेव्हा तिसरा कॉलम तयार व्हायला लागतो. पहा आता मग पहिला रो तिन्ही कॉलम संपले का. हो मग आता काय दुसरा रो घ्या. पहा दुसरा रो घेतलं तर कोण्या कॅल्क्युलेशन कुठे येणार दुसऱ्या रोमध्ये येणार. रो म्हणजे आडवा आणि कोणता कॉलम घ्या लागले पहिला. पहा बरोबर पहिल्या कॉलममध्ये येते. पहा दुसरा रो पहिला कॉलम मायनस इंटू प्लस मायनस 4 3 12 पहिल्याने पहिल्याला दुसऱ्याने दुसऱ्याला 5 4 20 बरोबर आहे. दुसरा रो दुसरा कॉलम मायनस इंटू प्लस -8 ओके मायनस इंटू प्लस -30 झालं. दुसरा रो तिसरा कॉलम दुसरा रो तिसरा कॉलम शांततेनं खूप प्रॅक्टिस करावं लागणार आहे. दुसरा रो तिसरा कॉलम मायनस इंटू मायनस प्लस 4 1 4 दुसऱ्याने दुसऱ्याला 5 इंटू 0 0 पहा दुसरा रो दुसराच रो आला. दुसरा रो पहिला कॉलम पहिल्या कॉलममध्ये आलो. दुसरा रो दुसरा कॉलम दुसऱ्या कॉलममध्ये आलं. कॅल्क्युलेशन पहा बरोबर. दुसरा रो तिसरा कॉलम तिसऱ्या कॉलममध्ये कॅल्क्युलेशन आलं. बरोबर चालू आहे. आता पहिले दुसरा रो आणि तिन्ही कॉलम संपले. मग आता काय तर तिसरा रो पहिला कॉलम तिसरा रो दुसरा कॉलम तिसरा रो तिसरा कॉलम तिसरा रो पहिला कॉलम पहिल्याने पहिल्याला 6 3 18 दुसऱ्याने दुसऱ्याला 9 चूक 36 तिसऱ्याने पहिला संपला. तिसरा रो पहिला कॉलम संपला. तिसरा रो दुसरा कॉलम पहिल्याने पहिल्याला 6 2 12 दुसऱ्याने दुसऱ्याला म्हणजे पहिल्या नंबरने पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरने दुसऱ्या नंबरला -54 प्लस मायनसचं कॅल्क्युलेशन तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहून कंप्लीट करायचं आहे. तिसरा रो तिसरा कॉलम प्लस इंटू मायनस -6 ओके 9 इंटू 0 0. आता ही जी बेसिक ॲडिशन आहे ही तुम्हाला करता येते तरी मी करून दाखवतो. ओके हां मग आता 9 - 8 1 झालं. 6 + 12 18 -3 -12 + 20 20मधून 12 गेले 8
-8 -30 -38 माझं चुकू शकते, तुम्हाला चेक करायचं. 4 + 0 4 18 + 36 54 ओके. 12 - 54 -42 1 + 1 मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह दोघातला फरक -6 झालं. ओके. मग या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पहा की अगोदरचे मॅट्रिक्स हा 2 रो 3 कॉलम. ओके, 2 रो 3 कॉलम. आणि या ठिकाणी 3 रो 2 कॉलम, 3 रो 2 कॉलम, पहिला रो दुसरा रो तिसरा रो. आणि याच्यामध्ये पहा आता पहिला रो दुसरा रो 2 रो 3 कॉलम. मग 3 रो 2 कॉलम 2 रो 3 कॉलम याचा गुणाकार जेव्हा केला, म्हणजे कशाचा केला पहा, कशाचा केला, रो कॉलम पहिले रो मोजायचे. 3 रो 2 कॉलम होते, 3 रो 2 कॉलम 2 रो 3 कॉलम होते, बरोबर आहे. मग येणारं उत्तर कसं चेक करायचं, पहा 3 रो 2 कॉलम असलेल्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, 3 रो 2 कॉलम असणाऱ्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आम्ही 2 रो आणि 3 कॉलम असणाऱ्या मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनसोबत केलं, सगळ्यात महत्त्वाचा नियम, शांततेने फक्त ऐका, आपोआप समजते. ऐकणे, पाहणे, लक्षपूर्वक, बस समजायला लागते. 3 रो 2 कॉलम असणाऱ्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आम्ही 2 रो 3 कॉलम असणाऱ्या मॅट्रिक्ससोबत केलं, तेव्हा आमचा कोणता मॅट्रिक्स आलं, फायनल आन्सर पहा, 3 रो 3 कॉलम असं फायनल उत्तर आलं. म्हणजे याचं उत्तर जे आहे फायनल ते 3 रो आणि 3 कॉलम भेटले आम्हाला. 3 रो आणि 3 कॉलम फायनल आन्सरमध्ये जेव्हा तुम्ही हे केलं, मग याचा अर्थ आम्ही हा समजायचा का की याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये की जेव्हा तुम्हाला फायनल आन्सर काय येणार, किती बाय कितीचा मॅट्रिक्स येणार, यासाठी पहिल्या मॅट्रिक्सचा रो घ्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम घ्या. पहा, पहिल्या मॅट्रिक्सचा रो आणि दुसऱ्याचा कॉलम, पहिल्याचे रो 3, दुसऱ्याचे कॉलम पण किती 3, म्हणजे 3/3 आन्सर आलं. मग 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करत असताना या ठिकाणी फायनल मॅट्रिक्स किती कॉलम आणि किती रोचा येणार हे जर चेक करायचं असेल तर हा झाला फॉर्म्युला. काय, पहिल्या मॅट्रिक्सचे रो मोजा, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम मोजा, तेवढ्या उत्तर असणाऱ्या किंवा तेवढे रो आणि तेवढे कॉलम असणारा मॅट्रिक्स येईल. पहा, पहिल्याचे रो मोजा 3 रो, दुसऱ्याचे कॉलम मोजा 3 कॉलम, 3 रो 3 कॉलमचं फायनल आन्सर आलं की नाही आलं, हो आलं. ओके, नाही समजलं आम्हाला, थोडक्यात नाही समजलं आम्हाला. ओके, परत हे तर झालं तुम्हाला या ठिकाणी उत्तर. आता मला AB काढून दाखवलं, मी तुम्हाला आता BA काढून दाखवणार. BA, मग पहिले B लिहा. चला सांगा B काय, 3 2 -1 4 -6 0. तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की मल्टिप्लिकेशन करत असताना ऑर्डर सेम नाही आहे दोन्ही मॅट्रिक्सची. म्हणजे याच्यामधल्या रो आणि कॉलमची संख्या आणि याच्यामधल्या रो कॉलमांची संख्या सेम आहे का, नाही, सेम नाही आहे, बिलकुल सेम नाही आहे, वेगवेगळ्या आहेत. चालते का, येस. मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कुठं होत नाही, A² आणि B² मध्ये दाखवलं. आणि सारखी ऑर्डर जर नसेल, ऑर्डर म्हणजे रो आणि कॉलमची संख्या, रो आणि कॉलमची संख्या सारखी आहे का, नाही, तरी होते का, हो. ओके, मग आता आम्हाला BA काढायचं. मग BA काढायचं तर मी काय करणार, पहिले B लिहिणार, B मॅट्रिक्स पहिले लिहिणार, B मॅट्रिक्स पहिले लिहिला, नंतर A मॅट्रिक्स लिहिणार, 3 -2 -4 5 6 आणि 9. ओके, मग आता मला जे आत्ता कन्सेप्ट सांगितला गेला होता की बाबा रे रो आणि कॉलम इनटू रो आणि कॉलम, ओके, आणि फायनल येणारा आन्सर काय, पहिल्याचे रो आणि दुसऱ्याचे काय, कॉलम, पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम असं सांगितलं होतं. म्हणजे येणारा मॅट्रिक्स किती बाय कितीचा येणार, किती रो किती कॉलम त्याच्यामध्ये येणार, हे जर मला फाइंड आउट करायचं असेल डायरेक्टली, ओके, तर पहा, पहिल्या मॅट्रिक्समध्ये रो किती आहेत 2, कॉलम किती येतं 3, दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये रो किती येतं 1 2 3, कॉलम किती आहेत 1 2, 2 कॉलम आहेत. मग येणारं उत्तर काय राहील, तर मगाशी आम्ही चेक केलं होतं की पहिल्याचे काय घ्या, रो घ्या, आणि दुसऱ्याचे काय घ्या, कॉलम घ्या.
पहिल्याचे रो किती 2 आणि दुसऱ्याचे कॉलम किती 2, म्हणजे येणारा मॅट्रिक्स 2x2चा असेल. आम्ही सॉल्व न करता सांगितलं की येणारा जो उत्तर आहे याचं त्या मॅट्रिक्समध्ये 2 रो आणि 2 कॉलम राहतील. कोणते नंबर राहतील हे नाही सांगायला लागलो आम्ही. 2 रो आणि 2 कॉलम राहतील. मग चेक करायचं का? 100% तुम्ही चेक करायला पाहिजे. आता या ठिकाणी पहा शांततेनं. पहिला रो पहिला कॉलम. पहिला रो चालू आहे तर पहिल्या रोमध्येच लिहायचं. मग सांगा पहिल्याने पहिल्याला 3 3 जा 9, दुसऱ्याने दुसऱ्याला -8, तिसऱ्याने तिसऱ्याला -6. पहिला रो पहिला कॉलम संपला. आता पहिला रो दुसरा कॉलम घ्या. रो तोपर्यंत नाही बदलायचा जोपर्यंत कॉलम संपत नाहीत. पहिला रो पहिला कॉलम संपला. कॉलम नाहीत का अजून? आहेत. मग पहिला रो दुसरा कॉलम. पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला, तिसऱ्याने तिसऱ्याला. शांततेनं करायचं. मग पहिला रो दोन्ही कॉलम संपले का? हो. मग आता दुसऱ्या रोवर जा. दुसऱ्या रोवर गेल्यावर दुसऱ्या रोमध्येच लिहा. दुसरा रो पहिला कॉलम 12, 24, 0. ओके. दुसरा रो दुसरा कॉलम -8, -30 प्लस तिसऱ्याने तिसऱ्याला, पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला, तिसऱ्याने तिसऱ्याला. पाहता 9 - 8 1, 1 - 6 -5. आता हे बेसिक कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचं करून घ्यायचं. 10तून 6 गेले 4. ओके. 4 मधून 9 गेले या ठिकाणी -9 -5. ओके. 10 वजा 6 4, 4 - 9 -5. नसेल येत एक वेळ अजून एक्स्ट्रा करा. येत नाही ना शिल्लक करा. शिल्लक कसं करायचं ते पण सांगतो. पहिले दोघांचंच कॅल्क्युलेशन करा. 9 - 8 1, कोण उरला -6, जसेच्या तसा. पहिले दोघांचंच कॅल्क्युलेशन. 1 - 1 प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्या 10 आहे, 10चं चिन्ह प्लस आहे. दोघाची सबट्रॅक्शन, दोघाचा डिफरन्स किती आला 4. तिसरी संख्या जशी तशी. या दोघाचं करा. 12 + 24, 12 + 24, 12 + 24, 24 + 12 36 प्लस 0 36च येते. लागल्यास लिहून घ्या बापा. हां. -8 -30 -38 प्लस काय आलं 0. होऊ शकते माझं कुठं चुकलं असेल, चेक करायचं. बरोबर आहेच, पण तुम्ही तरी चेक करून घ्या. 1 - 6 -5, 4 - 9 -5, 36 + 0 36 -38. सिंपल. मग आता काय तर या ठिकाणी -5 -5 36 -38 हे काय आलं? ॲन्सर आलं. कोणतं आलं? बी आहे. आलेला मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम पहा किती आहे? 2 रो 2 कॉलम. पहिली रो दुसरी रो, पहिला कॉलम दुसरा कॉलम. ओके. पहा मग हा नियम तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की या ठिकाणी कोणतं मल्टिप्लिकेशन कोण्या मॅट्रिक्सचं केल्यानंतर कसं येते. आता याचा एखादा प्रॉब्लेम जर मी द्यायचं ठरवलं तर मी म्हणेल इफ A = 3 - 7 0 6 11 2 A, B = 7 9 0 - 2 3 - 4. फाइंड काहीही नंबर घ्या, काहीही. फाइंड A² B² AB BA. चेक करा A² निघते का, B² निघते का, AB निघते का, BA निघते का. तुम्हाला चेक करावं लागेल आणि या ठिकाणी प्रॉब्लेम काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं लागेल की 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन